पूजाचं बघा गंमत इकडं. ती गुदमरली त्या मास्कमध्ये. तिनं ते आधी काढलं म्हणे मला उभं राहून राहून माझे पाय दुखायलात, मी आता खाली बसणार आहे. तिनं पटकन खाली बसली. चालूच आहे ना आपलं असं सतत कस्टमर येत राहतात ना, मग ते असं उभं राहून 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 माझ्या पण पायाला आग उठायला लागली. आणि आज मी हे पण मी बनवला की नाही का, आज माझं मी बनवून तळलं की नाही, असं बनवलं की नाही. तुला किती मदत करायला लागलोय आता. आणि हिला म्हणलं पार्सल दे त्या पोरांना, म्हणते मला पार्सलच नाही करता येत. नुसता पेपर घ्यायचा, त्याच्यावर वडा टाकायचा, ते कॅरी बॅगमध्ये टाकून द्यायचा आणि पाव टाकून द्यायचे. मी नसल्यावरच म्हणतोय. आता मी कुठं गेलो मुंबईला वगैरे, मग तुला गाडा संघ घेऊन जाऊ काय. बघितलं का कसं बोलती, गाडा संघ घेऊन जा. चटणी खूप आवडली बघ सगळ्यांना. अजून मागतात चटणी बनवा. मिक्सरचं दोन्ही भांडं जाळून टाकलं काय. दोन तर पहिल्यांदा जळल्या. म्हणजे भांडं जाळायला म्हणजे वरचं नाही म्हटलं, म्हणजे मिक्सर की खालचा मिक्सरला लावायचं नसतो का ते 4 पाया फिरकी. ती कशी ओळखू येते तुला ती जळाली म्हणून. फिरना मिक्सर चालू होत आहे ना, म्हणजे निघून पडली होय. तू बसवी शकते की मग एवढी मोठी फिटर काय कामाची मग तू. मग कुठं आणू ती सामान. हे कोण आता मिक्सरवाला कधी येत आहे, असं 12 महिने फिरत राहतात. मिक्सर गॅस रोज ती वाले करत एकदम आले म्हणलं की असा लॉट येतो, एवढी गर्दी होते, मग काहीच कळत ती जळालं रोड. हे अरे बोल ना, कसं करू का तुझ्याकडं, कशाला लाजायचं एवढं बोल. म्हणजे वडापाव तुला आवडला काय बोलशील. एक आहे पोरग, सगळे आम्ही गर्दी कमी होऊ दोन व्हिडिओ काढत असतो. कोणी तर मोबाईल पकडणारं नसतंय आणि ते पोरं जवळपास येतात. मग आपले पैसे पण ठेवलेले असतात, तेल गरम असतं, लेकरांना कोणाला पोळलं केलं म्हणून काय मोबाईलकडं मी लक्ष देत नाही. मग जाऊ द्या, आपलं पोटा पाण्याचं चालू आहे कामधंदा. मी पण मांडी घालून बसू वाटायला लागलंय का, तिकडे जाऊन बसू काय. मी जाऊन येऊ का घरी फ्रेश होऊन असं मस्तपैकी. मी जाणार आहे. कशाला करायचं, कशाला चालले आता. कशाला तू असल्यावरच मला थांब वाटतंय. धाडीशी येते. लक्ष्मी आहे का तू माझी. म्हणजे लक्ष्मीचा काटा का निघाला इकडे. का बरं काटा काढल तुझा मी. माझी पाय तुटायला उभा राहिला. आता मी कोणाला काय तेव्हा काय बोललो का तुला आता इथून पुढं काय नाही बोलत. रुसून पिसून गेली. मसाला कोण बनवून देईल. शिकेल की मी पण बनवायला, पण कशाला बोलू आता उगाच. एवढं मस्त चाललंय सगळं, आनंदात चाललंय, पण माझी लय धावपळ होते. पण मी कुणाला सांगणार माहित आहे का. दादाची धमकी द्यायला तुम्हाला ब्लॅकमेल करते काय. म्हणजे असं मला त्रास द्यायलात म्हणून. लय अंग दुखायलंय ग माझं आज. म्हणजे माझी धावपळ खूप होते ना. सकाळी उठा, पाव आणायला जावा, सगळं ताजं आपण देतोय सगळ्यांना. वडे आवडतात. तू दिसू नको पण असं बोल जोरात. वडे कसे आहेत. चांगले आहे ना, थँक्यू. त्याला हाय एक बसलेला, तो लाजतो. आधी बनवायचा तो पण व्हिडिओ इंस्टाग्रामवर, पण आता लाज वाटते म्हणून नाही बनवत. असं तिकडं आपण गेलतो ना कुठं घरी त्या दिवशी, नाही का वडापाववाले आजूबाजूचे ओरडत होते. मला कसं तरच वाटायचं. आत्ता काहीच नाही वाटत. आता ते तसं ओरडले, ते आपण पण त्यांच्या कामावरून ओरडायचं. जसं की जे कोथिंबीरला जातात त्याला म्हणायचं कोथिंबीरवाले, मग ती जे सेंटरिंगला जातात सेंटरिंगवाले, मिस्त्री हाताखाली जातात लेबर म्हणून लेबरवाले, असं बोलायचं आपण पण. हां कमेंट आली की त्यावर वड्यावर झाकायचं नाही ताट वगैरे, असं पाणी सुटतं हे ते. लक्षात असू दे. यांनी आपल्याला लय आयडिया दिल्या बरं का आधी. म्हणजे ज्या वेळेस आपण फर्स्ट टाईम, आपले फर्स्ट कस्टमर ते होते विठ्ठल भाऊ. त्यांनी खूप आयडिया काय सांगितले. ते पण घेतात रोज 10 एक तर घेऊन जातात रोज. त्यांचा पोरगा वगैरे येऊन घेऊन जात असतो. ते म्हणतात विठ्ठल भाऊ की गॅस एवढं 300 रुपयाचं रोज जाळण्यापेक्षा वायर आण, लाईट घेऊन शिगडी जोड, त्यावर तेल थंड नाही होत का. तू चालूच ठेवायची काय असं शिगडी बंद करून टाकायची, परत चालू करायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला हवं येतं, जेव्हा लाईट नसेल तेव्हाच मग घ्यायचा आपण. 1000 रुपये खर्च होईल वायरला आणि शिगडीला. 1000
1200 इथून किती किती फूट लागेल वायर? हे 100 आणावी लागेल मग एक्स्ट्रा. काय सतत दुकानाला का जाते हो काका आत्या काय म्हणतात बघ, च्युंगम खाऊ नको म्हणतात. दे इकडं मला दे ना. हा बरं हे मला दे ती जा घरी. आर्यन ते मम्मीला दे विक्सची गोळी. सगळ्या दे खाली पाडू नको. मग काय करावं? तसं पण केलं तरी चालतंय आपल्याला. मग शिगडीचं आणूच मग जाऊ दे एकदाच. मग गॅसचं पण पैसे वाचतील ना. रोज 300-400चा बरोबर आहे तुमचं म्हणणं. 5 दिवसात तर टाकी संपणारच आहे. हा अजून दंड 1000-1200चा करू तसंच. आता काय आणावं लागेल मग? बेसन संपला ना किती तर तोंड फाडायचं. कोण खाताय तुझं च्युइंगम? हा मराठीत बोल. चल व्हिडिओ चालू आहे. काका त्याला हाय कर. हा बोल. त्यांना बोलवणार नाही का वडापाव खायला? इकडं बोल आधी. देणार. हा उठ जा आता अरे तू घरी. काय तर मागवायचं होतं ना घरून. इकडं बोल आत्याला आणि काकाला. वडापाव बाय. आणि वडापाव खायला नाही बोलवणार काय? हा या असं कधी बोलव कधी येतात विचार की. इकडं बघून. हा चिंगम गिळू नको. हा तसलं काय म्हणून तू घेऊन देतो र? काय तुझं अवतार? तुझा अवतार बघ बरं. डॉन म्हणतात काय? पोटाला भाकर भेटायली का आता तुला डॉनला? जा उठ. ती पण यायली बघ घरी. घेऊन जा. मारू नको काय नको. मी ह्यांना सोडूनच येतो पूजा जाऊन. तुला मम्मीला आणून दे म्हणले तारेन. मग तू हातात एक घेऊन बसला, तिला एक दिला. म्हणजे इथं कमवायचं आणि तुम्हाला द्यायचं. थांब 1 मिनिट त्रिशा. च्युंगम टाकून दिलं ना? कुठं टाकलं च्युंगम? कुठं? लांब टाकलं. आता घरी जा. हा का बरं नको तुला? का नको? दे फोडून देतो. खोक 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 करायचं नसतंय असं. उचल तिथं. तिथं पीठ लागतंय. ते आपला हात बसवायला पाहिजे ना. रोहन कुठं गेलाय? हा बल्ब वगैरे घेऊन येतो ग मी. घरी जातो तो पण. तसं तोंड कराय केसात लावू ना ते बाई. डोकं खा मग दिवसभर उद्या.